म्हातारे लोक असतात किंवा तुमच्याकडे येत असेल कोणी मालिशवाली बाई, तसं माझ्याकडे जे होते आणि माझ्याकडे जी मालिशवाली बाई यायची, तिने सांगितलं की जे तुमच्या उजव्या बाजूचं जे दूध आहे ते अन्न म्हणून कन्सिडर करतात आणि जे आपल्या डाव्या बाजूचं दूध असते त्याला आपण पाणी म्हणून कन्सिडर करतो. तर जेव्हाही तुम्ही बाळाला दूध पाजताय तेव्हा तुम्ही दोन्ही दूध पाजायचं आहे. जसं आता तुम्ही बाळाला दूध पाजायला घेतलं तर तुम्ही 10 ते 15 मिनिट उजव्या बाजूचं दूध पाजा आणि त्यानंतर 10 ते 15 मिनिट डाव्या बाजूचं दूध पाजा. ठीक आहे, कदाचित ते खरंही असेल, पण जेव्हा मी असं करायला गेले, जेव्हा नवीन नवीन आई होते, तर मी पण असंच करायला गेले. पण जेव्हा मी असं करायला गेले, की माझ्या लक्षात आलं, तेव्हा माझ्या लक्षात असं आलं, की जेव्हा मी बाळाला उजव्या बाजूच्या दुधाला लावलं, तर आणि मग ते दुधाला मी काढून डाव्या बाजूला लावलं. तर स्टार्टिंगला होतं काय, की बाळ अर्ध्यापेक्षा जास्त वेळ हे झोपून राहतं. सो एका बाजूचं दूध पिता पिता ते झोपून जायचं. मला दुसऱ्या बाजूला त्याला दुधाला लावायचं राहायचं, पण म्हणून मी त्याला उजव्या बाजूच्या दुधाला काढून टाकायचे आणि डाव्या बाजूला दुधाला लावायची. पण आता असं व्हायचं, की ते झोपलेलं असायचं. मग आता ते डाव्या बाजूचंही दूध पकडायचं नाही आणि दूध प्यायचं नाही. मग माझ्या लक्षात आलं, की याच्यामुळे बाळाची भूक काही जाणार नाही. मग मी ठरवलं, की ज्या वेळेस बाळाला आपण दूध पाजतो, जसं मी उजव्या बाजूला दुधाला लावलं, तर मी त्याला उजव्या बाजूला दूध पिऊ द्यायची. की झोपलं बाळ तरी टेन्शन नाही, बाळाचं दूध पूर्ण पिऊन यायचं. आणि नेक्स्ट वेळ जेव्हा अजून 2 तासांनी दूध पाजायचं राहायचं, तेव्हा मी डाव्या बाजूचं दूध पाजायची आणि असंच अल्टरनेट करत मी बाळाला दूध द्यायची. सो तुम्ही पण माझी ही ट्रिक यूज करू शकता आणि जर तुम्ही तुमच्या बाळाला अशी ट्रिक वापरणार, तर तुमचा फायदाच होईल, नुकसान काही होणार नाहीये. कारण की असं केल्याने माझ्या बाळाचं वजन कमी झालं किंवा त्याची ग्रोथ झाली नाही, असं काही झालं नाही. माझ्या बाळाचं वजन अगदी छान